डे 13 याचा अर्थ कळतोय ना, की जवळ-जवळ 2 आठवडे कंप्लीट होत आले लक्षात घ्या. आणि या 2 आठवड्यात आपण प्रचंड सिलेबस फिनिश केलाय. पण रोज आपण काय करतोय रे? 90 डेज हार्ड चॅलेंज जे आपले व्हिडिओज आहेत, रोज आपण तुम्हाला चॅलेंज देतोय. आणि काल तुम्ही बघितलं का, की किती कमेंट्स होत्या मुलांच्या. म्हणजे मी व्हिडिओमध्ये जे सांगतायत ते मुलं कमेंट करतायत किंवा मी त्यांना करायला लावतोय. बरं, आता तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा बरं का. पण या व्हिडिओत सुद्धा मी तुम्हाला ना चॅलेंज देणार आहे. काय अभ्यास करायचा ते सांगणार आहे. सगळं डिटेल आणि व्यवस्थित. बरं, सुरुवात करूया ना आपण. एकदम छान पैकी म्हणूया आपण. आता काय प्रकार आहे बघा, की केमिस्ट्रीच्या बाबतीत जर आपण टॉपिक बघितले, कुठून? सॉलिड स्टेट पासून, बघा मी काय म्हणतोय, की सॉलिड स्टेट पासून ते अगदी ग्रीन केमिस्ट्री पर्यंत. सॉलिड स्टेट पासून ग्रीन केमिस्ट्री पर्यंत. प्रॉब्लेम कुठे येतोय सांगतो, की जर आपण एमएचटी, सीईटी सारख्या एक्झामचा विचार केला, तर इथं आपण फसतोय कुठं माहितीये का? एक्झाम्पल्स मध्ये. एक्झाम्पल्स मध्ये फसतोय. तर मी तुम्हाला आता प्रश्न विचारतोय तोंडी. आयसोमॉर्फिझमची एक्झाम्पल द्या. NaCl आणि KCl हे एक्झाम्पल नाहीये. दोघांचे क्रिस्टल स्ट्रक्चर वेगळे आहेत. मग कुठलं NaNO3, CaCO3 एक्झाम्पल पुस्तकात दिलंय का बघा. मग आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम, क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड हे आज कव्हर करायचे आपल्याला. मी तुम्हाला सांगू का? पोलार मॉलिक्युलर सॉलिड, ओके, किंवा मेटॅलिक सॉलिड्स, ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हे जे असं क्लासिफिकेशन ना, कोव्हॅलंट सॉलिड्स म्हणूया, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड म्हणूया आपण, जे हार्डेस्ट असतात, हे सगळ्यांचे एक्झाम्पल्स मला हवे आहेत. त्याचबरोबर दी मोस्ट इम्पॉर्टंट मला पाहिजे डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिकचे एक्झाम्पल. आणि मी आता पहिला जो प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर मला कॉमेंटमध्ये हवं आहे, की ऑक्सिजन जो आहे तो डायमॅग्नेटिक आहे का, पॅरामॅग्नेटिक आहे का, फेरोमॅग्नेटिक आहे. 11th स्टँडर्डला मॉलिक्युलर ऑटोमिक थेअरी होतं, MOT, त्याच्यात एक्सप्लेनेशन होतं. मग टाइप करून सांगा, की ऑक्सिजन हा डायमॅग्नेटिक आहे की पॅरामॅग्नेटिक आहे का फेरो. सीईटीत ॲज इट इज हा प्रश्न विचारलाय. पण त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो त्याचबरोबर पी टाइप, एन टाइप हे सुद्धा सॉलिड स्टेटमध्ये दिलंय. म्हणजे आज आपल्याला पहिला टॉपिक घ्यायचा आहे केमिस्ट्रीचा सॉलिड स्टेट. मग त्याच्यात मला कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत? अगदी पहिली गोष्ट म्हणजे सांगतो, डिफेक्ट्स मध्ये सुद्धा एक्झाम्पल्स आहेत. फ्रेंकेल डिफेक्ट, ओके, स्कॉटकी डिफेक्ट, AGBR हे दोन्ही डिफेक्ट दाखवतो, लक्षात घ्या. हे सगळ्यांची उत्तरं मला हवी आहेत. तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके. मग ह्या पहिल्या टॉपिक मध्येच मी तुम्हाला सांगतो डाय पॅरा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचे एक्झाम्पल आहेत. पहिल्यामध्येच आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझमचे एक्झाम्पल आहेत. या पहिल्या टॉपिक मध्येच म्हणूया आपण याच्यात क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड आहे. मग मी तुम्हाला सांगतो अगदी परफेक्ट करायला व्यवस्थित आहे. अगदी व्यवस्थित करायला, लक्षात घ्या. मग हा तुमचा आजचा होमवर्क आहे. पण थांबा ना, व्हिडिओज मध्ये काय काय लक्षात घ्या. KTG बघा, DPP का व्हिडिओ आहे, आणि मॅट्रायसिस, मॅट्रिक्स म्हणूया आपण. काय प्रकार आहे, की मॅट्रिक्सचे चार चार मार्क आणि लॉजिकचे 4 मार्क. हे दोन प्रश्न तुम्ही केले की जवळजवळ तुम्ही ना किती माहितीये का, 3 ते 4 प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे जवळजवळ 8 मार्क झाले. जवळ-जवळ 8 मार्क झाले, हे लक्षात घ्या. 8 मार्क पुष्कळ आहेत, पुष्कळ आहेत. आणि हा जो टॉपिक आहे ना KTG, ह्याच्यावर पण 3 प्रश्न असतात. एरर अनालिसिस तुम्ही केलाय. मी तुम्हाला सांगतो काय काय केलं फिनिश ते पण बघूया आपण हा. तर तुम्ही क्लिअरली बघताय का? आता 1 वेक्टर 1, एरर अनालिसिस 2, ग्रॅव्हिटेशन 3, हे 4, 5, 6, पुन्हा तो 7, ओके, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. 12 टॉपिक झाले 2 आठवड्यात. आता त्याची ग्रुप टेस्ट येईल. ओके, नेक्स्ट डे त्याची ग्रुप टेस्ट येईल. ग्रुप टेस्टला मन लावून अभ्यास करायचा हे लक्षात घ्या. ओके. आणि मी सांगतो की आपल्याला एवढा अभ्यास करणं का गरजेचं आहे, कारण एकेका पर्सेंटाईल मध्ये 4,000 मुलं असतात, लक्षात घ्या. टॉपला म्हणूया आपण, टॉपला, लक्षात घ्या. आणि ड्रीम कॉलेज मिळवायचं असेल, ड्रीम कॉलेज, तर पहिल्या 5,000 मध्ये तर आलं पाहिजे. म्हणजे 99 प्लस पर्सेंटाईल पाहिजेत, लक्षात घ्या. मग 99 पडले तर COP CS मिळत नाही, हे आपल्याला माहिती आहे. बट टार्गेट तर हाय ठेवतोय ना आपण, की जेणेकरून आपल्याला चांगला स्कोर येईल. बर, मग आता मला सांगा, क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड जर परफेक्ट केलं तर सोल्युशन मध्ये काय काय झालंय आपलं? आयडियल सोल्युशन, बेन्झिन टोलिन, पॉझिटिव्ह डेव्हिएशन, इथेनॉल आणि कुठलं रे, इथेनॉल आणि ऍसिटोन, कार्बन डायसल्फाइड आणि ऍसिटोन, निगेटिव्ह डेव्हिएशन, फिनॉल आणि ॲनिलीन. बरोबर आहे. आणि कुठलं रे, ऍसिटोनच आहे. आणखीन कशात आहे मला टाईप करून सांगा.
निगेटिव्ह डेव्हिएशनचं एक्झाम्पल मला टाइप करून सांगा. मी एकच दिलंय फिनॉल आणि ॲलिनिन. मला सांगा ॲसिटोन बरोबर अजून कुठला आहे का? क्लोरोफॉर्म आहे का? क्लोरोफॉर्म बघा. मग हे असे जर एक्झाम्पल आपण केले ना, तर आपले सीईटी जे जातात ना मार्क, छोट्या-छोट्या ह्याच्यात म्हणूया, ते वाचतील मार्क. ते 10 ते 15 क्वेशन्स या टाइपचे असतात. अगदी पुढे जरी गेलो ना आपण ऑर्गॅनिकमध्ये, तिथे सुद्धा युजेस वगैरे विचारतात आणि मुलं गोंधळतात तिथं. चांगली मुलं टॉपर टॉपर काय करतात माहितीये का? न्यूमेरिकलवर फोकस जोरात असतो. न्यूमेरिकल वरती फोकस टॉपरचा जोरात असतो लक्षात घ्या. बरं, मग आता आपण एक नवीन सीरीज लॉन्च केली. रोज 11:30 वाजता व्हिडिओ अपलोड करतोय डेरिव्हेशन सीरीज. रोज त्यात व्हिडिओ अपलोड होत जातील, होत जातील. आणि तुम्ही जर नाही केलं तर विनाकारण बॅकलॉग क्रिएट करा लक्षात घ्या बरं का. त्याच्यामुळं आपण चांगला अभ्यास करूया. ऑल द बेस्ट.